अरे कुरडया घ्या रे. मिताली बरोबर पहिला फोटो पेपरात आला होता सप्तरंगमध्ये. आज पोटभर जेवायला आलोय दादरच्या चौरंगमध्ये. हे दोघं निवडणार का माझ्यासाठी कपडे? थोडं भीतीदायक नाही का? आम्ही जे देऊ ते तुला घालावं लागणार. तेच ना. गरम आहे ना. मला एका प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. उत्तराच्या खाली लिहिलं होतं, श्री खंडोबा प्रसन्न. देवावर विश्वास असेल तर सर मला पास नक्की कराल. नाही, मी करायचो अभ्यास व्यवस्थित आणि मी पहिला यायचो शाळेत. हे अशा विद्यार्थ्यांपासून मी लांब असायचो. हे आता हे जवळचे मित्र झालेत. नंतर मग अभिनयाची चट लागली आणि बर्बाद झालं लाईफ. पुण्यामध्ये सगळ्यात चांगले मिळतात ते अभिनेते. त्या अभिनेत्यांना मुंबईत मिळतो तो क्रीम रोल. आपली बायको सोबत असेल तर आपल्याला सोपं जातं ना. म्हणजे कसा अनुभव आहे कोणाला तुझा पर्सनल याच्यात? दुकानदारांना. खरं नाहीये की बायकांना शॉपिंगला वेळ लागतो वगैरे. पुरुषांना पण लागू शकतो आणि आमच्या जरा वेगळ्या आहेत बायका, त्यामुळे बायकोने तिची संपूर्ण खरेदी मी करतो. ती मला फक्त सांगते हे 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 असं असं हवंय, मग मी जायचं दुकानात ते घेऊन यायचं. आणि ती येत नाही सोबत? नाही. सोनूच्या केळवणाला आहे चांदीचं ताट, त्याच्यात आहे खीर, सोबत आहे पुरी. बाकी काय पण असू दे, आपली क्षितीच खरी. आम्ही दोघे मिळून स्वयंपाक करतो. आमच्या मावशी येऊन सगळं चॉपिंग वगैरे करून जातात आणि शक्यतो मी भाजी करतो आणि ती कोशिंबीर आमटी वगैरे असं काहीतरी करते. मालवणी आहे पण ती प्युअर व्हेजिटेरियन आहे. मला कधी कधी वाटतं तिच्या अंगातच 70% भात आहे. ही चर्चा आपल्याला आत्ता थांबवावी लागेल, कारण या देशाने जे आलेलं आहे ना, गुळपोळी आहे ही. धन्यवाद लोकमत फिल्मीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना. हॅलो, दाभाडे कुटुंबाचं स्वागत आहे मुंबईमध्ये, मुंबईच्या मायानगरीत. जसं मी म्हटलं तुम्हाला, आपण खूप की फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमा आपल्या भेटीला येतो आणि आता त्यानिमित्तानं पिंपरखेड गावातनं मुंबईमध्ये आणि जे हार्ट ऑफ सिटी आपण म्हणतो दादर, इथे आलेले आहे हे दाभाडे कुटुंब. आणि आहे लग्न सोनूचं. सोनूसोबत आहे पप्पू आणि या सगळ्या दोघांना, सोनू आणि पप्पू ज्यांनी बनवलं ते आहेत हेमंत डोमे आपल्यासोबत. पप्पा हे तुमच्यासाठी सोन्याचे पप्पा. आणि आज आपण करणार आहोत लोकमत फिल्मीच्या या आमच्या मंचावर डेव्हिड. दाभाडे कुटुंब आपल्या सोबत असणार आहे आणि आपण आज फिरणार आहोत दादरमध्ये. अर्थात मुंबई म्हटलं, मला वाटतं बेसिकली मला आधी ऐक जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही पुण्याचे राईट? तिघही पुण्याचे. तिघही पुण्याचे. आणि मुंबईबद्दल आकर्षण होतं का आधी? अर्थातच होतं, कारण मुंबईशिवाय पर्याय नाही ज्या क्षेत्रात आम्ही काम करतोय त्या क्षेत्राला. कारण सगळे स्टुडिओज, सगळे प्रोडक्शन हाऊसेस, सगळ्याची शूटिंग्स, मालिका, नाटकाचे प्रयोग सगळं इथे घडतं. सो त्यामुळे मुंबईशिवाय पर्याय नव्हताच. पण पुण्यातनं जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा हे सगळं बघून डोळे दिपले होते आणि बापरे. आणि कारण पुणे तेव्हा तसं नव्हतं ज्या काळात आम्ही मुंबईत आलो. पुणे आत्ता खूप ग्रो झालं, वेगळ्या पद्धतीचा क्राऊड आता पुण्यात दिसायला लागला. पण तेव्हा पुणे खूप साधं होतं आणि साधेपणा जपणारं होतं. मुंबईत अर्थात काही भागात साधेपणा आणि सगळं आहे, पण मुंबई डोळे दिपवून टाकणारी आहे. सो त्याच्यामुळे पहिल्यांदा जेव्हा मुंबईत आलो तेव्हा असं जरा दचकायला झालं होतं नक्कीच. माझं दादरशी स्पेशल कनेक्शन आहे. दादरमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा मुंबईत आलो नाटक करायला, करिअर करायला, तेव्हा मी दादरमध्येच राहत होतो
आणि मी नाटक करायला आलो होतो आणि मुंबईची लोक किती प्रेमळ असतात, किती मदत करतात याचा प्रत्यय मला आला. आमचा एक मित्र होता पारस नावाचा, त्यांनी आम्हा 2-3 मित्रांना त्याचा एक फ्लॅट देऊन टाकला होता. एकही पैसा आमच्याकडनं दादरमधला एकही पैसा घेतला नाही. जवळपास 2-2.5 महिने त्याच्याकडे आम्ही राहिलो. नंतर मग आमचे 1-2 मित्र होते, सिनेमा दिग्दर्शक समीर विद्वंस आणि अजून एक आमचा खूप चांगला मित्र आहे रोचन गानू. त्यांचं इथे घर होतं आणि त्यांच्या घरीसुद्धा मी फुकट राहायचो. त्यांनी माझ्याकडनं एकही पैसा कधी घेतला नाही. सेम ती जी रूम आहे त्या रूममध्ये मी सुद्धा होतो. त्याच्या आधी मी इथे शिवाजी पार्क जवळ विशाल इनामदार म्हणून आमचा मित्र पुण्याचा, त्याच्या घरी मी जवळपास 4-5 महिने राहत होतो. आणि त्यांनी असं एक सिनेमा आम्ही लिहित होतो तेव्हा, आणि मला त्यांनी पुण्यातनं बोलवून घेतलं आणि मी म्हटलं हो बरोबर आहे, पण ते मी राहणार कुठे? तर तो म्हटलं घरी राहणार माझ्या. सो घरी राहत होतो, काकूंच्या हातचं मस्त जेवत होतो आणि अर्थात समीर आणि रोचन यांनी मदत केली त्यामुळे त्यांच्याकडेही राहत होतो. त्यामुळे दादर कनेक्शन खूप आहे मोठं. मी पहिल्यांदा मुंबईत आलो ते 12-13 वर्षांपूर्वी आलो होतो आणि इथे आल्या आल्या कळलं होतं आपल्याला ही जमणार नाही आहे. ही मुंबई आपल्याला जमणारच नाही आहे. कारण त्या लोकल्समधला प्रवास, बसेसमधला प्रवास, मोठाले रस्ते, रहदारी, गर्दी. म्हणजे पु ल देशपांड्यांनी जे मुंबईबद्दल जे सांगितलं होतं, पुणेकर मुंबईकर नागपूरकरमधलं, त्यातली मुंबई तशीच्या तशी होती. आणि मला वाटलेलं आपण इथे सर्वाईव्ह करणं अवघड आहे. कारण पुण्यामध्ये कसं सगळं रिलॅक्स, मस्त दुपारी झोपू, रात्री 11-11 वाजेपर्यंत मित्रांबरोबर टर्ऱ्या टाकू आणि कुठेही जायचं असेल तर 15 मिनिटात पोचतो पुण्यामध्ये. इथे आल्यानंतर वेळेला काय महत्त्व असतं किंवा पैशांना काय महत्त्व असतं हे खरंच इथं आल्यानंतर कळलं. त्यामुळे मला असं वाटतं आमच्या सगळ्यांमधलाच आर्टिस्टही मुंबईनं घडवलेला आहे, आमच्या सगळ्यांमधला माणूसही मुंबईनं घडवलेला आहे. आणि म्हणजे जेवढे आभार मानायचे मुंबई या शहराचे, कारण मुंबई डिरेक्टली तुम्हाला काही देत नाही, ती इनडिरेक्टली तुम्हाला पदोपदी काही ना काहीतरी देत असते. तुमच्यामध्ये तेवढी ताकद असायला हवी की मुंबई जे देते ते तुम्ही घ्यावं. सो मुंबईनं आम्हाला मोठं पण केलं आहे आणि मुंबईनं आम्हाला जमिनीवर आपटलं पण आहे आणि परत एकदा उभं राहायची शक्तीही दिलेली आहे. सो म्हणजे मायानगरी याला उगाचच नाही म्हणत. निश्चित. आणि मी जसं आता इंट्रोडक्शनला म्हटलं की हार्ट ऑफ सिटी दादरची म्हणजे शिवाजी पार्कात आपण उभे आहोत. प्रत्येकाचा हा एरिया आहे ना, हा जो जिव्हाळ्याचा आहे आणि इथे बसलं की असं ना खूप छान वाटतं, शांती वाटते. जरी खूप आवाज येत असतील तरी पक्ष्यांचा जो किलबिलाट असतो त्यात आपण शांत होऊन जातो. पण इथे मी आत्ता तुम्हाला, आपल्या सगळ्यांना इथला इतिहास माहिती आहे. हे जे मैदान आहे इथेच आपण हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं ऐकून मोठे झालो आहोत. आणि इथेच खूप वेगवेगळे इव्हेंट्सही होतात, खूप कार्यक्रम होतात. इथेच तेंडुलकर घडला आहे असं आपण सगळ्यांनी ऐकलं, आपण पाहिलं नसलं तरी. तर असे जे दादरचे काही इतिहास आहेत त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की त्यामुळे हे कनेक्शन दादरचं मुंबईचं तुमच्या स्वतःच्या जवळ किती आहे, त्याविषयी काय सांगाल? मला आठवतंय की आमचे काही नातेवाईक दादरमध्ये एक चाळ होती, तिथे ते राहायचे. तर आई जेव्हा नाटकांचे प्रयोग असायचे तिच्या दादरात कुठेही, म्हणजे मग यशवंतला असेल किंवा रवींद्राला वगैरे असेल तेव्हा किंवा शिवाजी मंदिरला, तेव्हा ती मला बरोबर घेऊन यायची की तू माझ्याबरोबर थांब दादरमध्ये वगैरे. आणि मला गंधे काका म्हणून होते, ते आम्हाला घेऊन ते आम्हाला फिरवायचे हे सगळा पार्क एरिया अख्खा. आणि इथे आल्यानंतर मी उगाच लोकांच्या घरांमध्ये खिडक्यांकडे बघत राहायचो की ही सगळी श्रीमंत माणसं आहेत इथली, हे आत्ता काय बसलेत त्यांच्या बाल्कनीमध्ये चहा पीत, किती भारी दिसत आहेत, आईला असं घर असायला पाहिजे रे आपलं. म्हणजे पार्कात आल्यानंतर खरंच असं वाटतं की मी इथे का नाही जन्माला आलो आहे. या पार्काची जी काही हिस्ट्री आहे, या अख्ख्या एरियाची जी काही हिस्ट्री, ही माझीसुद्धा हिस्ट्री का नाही आहे असं. कारण जेव्हा जेव्हा इथे भाषणं वगैरे घडायची तेव्हा इथल्या लोकांना तर पर्वणीच असायची, त्यांना ती सहज ऐकायला मिळायची. तसं आपल्याला का नाही मिळालं असं मला कायमच पार्काचा हेवाच वाटत आलेला आहे म्हणजे कधी मला असं वाटतं की तू कुठे राहतोस असं कोणालाही विचारलं आणि त्यांनी सांगितलं की मी पार्कात राहतो, तेव्हा मला भयंकर हेवा वाटतं आणि मला असं वाटतं मी का नाही राहत पार्कामध्ये. इतका भारी एरिया आहे हा. आणि इथे आम्ही रानडे रोडवर खरेदी करायला आई मला असे
ते रफ अँड टफ नावाची जीन्स मिळायची, ते 500 रुपयाला. आठवत आहे तुला? रफ अँड टफ खूप टिकायची आणि ती कंटाळायची. अरे म्हणजे 2-2, 3-3 वर्ष. आणि त्याच्याच नंतर शॉर्ट्सही केल्यात आपण. सगळं एक म्हणजे सगळं. सो तिथनं दादरमधनं रानडे रोडवरनं घेतलेल्या जीन्स हे मी पुण्यात उगाच सगळ्यांना दाखवायचो. वर्षानुवर्ष तीच जीन्स मी दाखवत राहायचो की ही मुंबईतनं मी विकत घेतलेली आहे. सो माझ्यासाठी मुंबईची सुरुवातच रानडे रोड, पार्क एरिया सगळा इथपासूनच आहे. आणि म्हणजे हे मी भले जरी कधी पुढे मागे इथे घर घेतलं तरी माझ्यासाठी इथे पार्काचं असणं हे माझ्यासाठी स्वप्नच असणार आहे कायम. शिवाजी मंदिरच्या, यशवंत नाट्य मंदिरच्या काही आठवणी हो, आहेत? माझ्या पार्काच्या तर खूप भारी आठवणी आहेत. माझी आत्ताची जी बायको आहे साजिरी, ती तेव्हा माझी गर्लफ्रेंड होती. तर ती राहायची वरळी सीफेसला. आणि बऱ्याचदा आम्ही असं काहीतरी एक निमित्त काढून भेटायचा प्रयत्न करायचो, कारण मी पुण्यात असायचो, ती मुंबईत असायची. तर मी दादर टीटीला उतरायचो बसनी आणि बॅग घेऊन इथपर्यंत यायचो आणि इथे शिवाजी पार्कला आम्ही तासनतास गप्पा मारत बसायचो दोघंही. तर ती माझी आठवण आहे. तर आणि फार म्हणजे असं मला इमोशनल व्हायला होतं, अशी ती आठवण आहे. बाकी छत्रपती शिवाजी मंदिरबद्दल जर बोलायचं झालं तर आयुष्यातला सगळ्यात पहिला प्रयोग जो पुण्याबाहेर कधी केला असेल, एकांकिकेचा प्रयोग, तो आम्ही तिकडे केला होता. पहिलाच आमचा शो तिथे हाऊसफुल झाला होता आणि त्या आठवणी फार सुंदर आहेत. अजून एक फार सुंदर आठवण आहे, प्लाझा थिएटर आणि छत्रपती शिवाजी मंदिर हे समोरासमोर आहेत. आपल्याला माहिती आहे नाटकाचं एवढं आपण असं म्हणूया की एक वारसा असलेलं थिएटर आणि सिनेमासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं थिएटर. माझा फास्टर फेणे हा सिनेमा प्लाझाला चालू होता आणि मी जस्ट तिथे आलो आणि माझा अमर फोटो स्टुडिओचाही प्रयोग होता समोरच थिएटरमध्ये. आणि त्या दिवशी मी तिथे आलो, मी बघितलं प्लाझाला हाऊसफुलचा बोर्ड लागला होता. मी थिएटरमध्ये आज शिरलो, आमचे मॅनेजर पेढे घेऊन आले. ते म्हणले आज आपला अमर फोटो स्टुडिओचा पहिला हाऊसफुल प्रयोग झालेला आहे. सो थिएटरमध्ये दोन्ही म्हणजे नाटकाच्या आणि सिनेमाच्या एकत्र हाऊसफुल प्रयोग हे मी पहिल्यांदा आयुष्यात अनुभवलं या दादरमध्ये. मला आम्याची एक आठवण आहे. तुझा जोशी की कांबळे हा सिनेमा जेव्हा आला होता तेव्हा त्याचं भलं मोठं पोस्टर हे प्लाझाला लागलं होतं. आणि मी तसंच हा जिथे उतरायचा दादर टीटीला आमच्यासाठी एकच स्थान असायचं, पुण्यातनं शिवनेरी पकडा आणि इकडे या. सो मी तिकडे उतरून टॅक्सी पकडून कुठेतरी जात होतो तेव्हा मी आम्याचं भलं मोठं पोस्टर पाहिलेलं आणि मला असं झालेलं बापरे काय भारी आहे, एवढं मोठं पोस्टर, एवढा मोठा सिनेमा. तर ही मला ही आठवण आहे मला अजून. आज ही तिन्ही भावंड एकत्र आलेली आहेत मला फर्स्ट क्लास दाभाडे सेलिब्रेट करायला. पिंपरखेड ते दादर मुंबई हा प्रवास स्वप्नवत असेल तुझ्यासाठी, कदाचित संघर्षमयही असेल त्याच्यामध्ये, पण तुझ्या काही गोड आठवणी. आणि जसं मी म्हटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं आणि तुझा जो ओढा आहे राजकारणावरचा, तुझी ओढ आहे, तर मला त्याविषयी ऐकायला आवडेल की कधी योग आलाय इथे येऊन त्यांचं भाषण चालू आहे समोरून, तू ऐकलंयस असं? हो, एकदा तसा योग आला होता आणि मी त्यांचंही भाषण ऐकलं आहे, माननीय राजसाहेब ठाकरेंचंही भाषण इथे ऐकलेलं आहे. आणि मला असं वाटतं की शिवाजी पार्क हे नेहमीच महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीने दिशा देणारं ठरलेलं आहे. आणि वेळोवेळी इथनं खूप मोठ्या घटना घडलेल्या आहेत. अर्थात सचिन तेंडुलकर हे तर आहेच शिवाजी पार्कचं देणं, जगातली मोठी घटना. सो त्यामुळे खूप मोठा वारसा आहे या दादर या भागाला आणि एस्पेशली शिवाजी पार्क या परिसरात. येस, आणि आता आपण रिअल ह्याच्यावर बोललो, मी रीलकडे येते, फर्स्ट क्लास दाभाडे येतोय. आणि असं असतं ना, लग्न आहे सोनूचं, लग्नाची पहिली पत्रिका ही देवाचं दर्शन करून देवाच्या चरणी आपण ठेवतो आणि त्याच्याकडनं आशीर्वाद मागतो. आत्ता आपण मुंबईतलं असं देवस्थान जे जागृत देवस्थान आहे, जे खूप आपल्या सगळ्यांची लाडकी देवी शीतला देवी हिच्या दर्शनाला जाणार आहोत आणि फर्स्ट क्लास दाभाडेसाठी आपण खूप खूप आशीर्वाद मागणार आहोत. चला जाऊया. शीतला देवीची एक आठवण सांगतो. मी एक चित्रपट करत होतो, क्षणभर विश्रांती, आणि त्याचे सिनेमॅटोग्राफर होते संजय जाधव. आणि रीडिंग्स किंवा मीटिंग्स याच्यासाठी जेव्हा केव्हा त्यांना उशीर होत असायचा आणि जर मी फोन केला, दादा का तर काय, शीतला देवी बेटा, शीतला देवी. आणि मग ते पवईत असतील, ते कुर्ल्याला असतील, ते अलिबागलाही असतील, तरी शीतला देवीला आहे. आणि शीतला देवीवरनं 2-2 तास त्यांना लागायचे. तर आज संजय जाधव यांच्या आठवणीत शीतला देवीचं दर्शन घेऊया. तर प्रेक्षक, आता आपण आपल्या या डेव्हिडच्या सफरीमध्ये फर्स्ट क्लास दाभाडेच्या टीम सोबत जात आहोत. आपल्या सगळ्यांची लाडकी देवी
जागृत देवस्थान शीतला देवीचं मंदिर. चला. आपण आलेलो आहोत शीतला देवीच्या मंदिरामध्ये आणि आशीर्वाद मागणार आहोत आता सिनेमाच्या यशासाठी. चला चलो चला चला. या क्षणी अर्थात देवाच्या चरणी आल्यावर आपण सगळेच नतमस्तक होतो आणि आपल्याला माहिती आहे की तो देतोच आपल्याला न मागता बऱ्याच गोष्टी. तर या क्षणी काय वाटतं? खूप प्रसन्न वाटतंय. मी याआधीसुद्धा इथे येऊन गेलो, पण सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आलो आहे शीतला देवीला. आणि मला असं वाटतं काय मागायचं काय नाही याच्या पलीकडे आहे देवाचं आणि माझं नातं. मला असं वाटतं जे काही दिलं आहे ते भरपूर दिलं आहे आत्तापर्यंत आणि खूप छान दिलं आहे. सो अजून एवढंच मागायचं, हे आहे ते छान ठेव, आरोग्य दे छान, घरच्यांचं आरोग्य नीट ठेव. बाकी काय, बाकी यश अपयश देवाच्या मनात असतं सगळं, तो शिकवत असतो आणि त्यांनी ठरवलेलं असतं, आपण काही ते बदलू शकत नाही. सिद्धार्थ काय शांत व्हायला होतं टप्पा आपण देवाचं दर्शन करतो. करेक्ट मैं पूर्णपणे शांत व्हायला होतं इकडे. आणि खरंच म्हणजे देवाकडे आपण काय मागणार देवाकडे, पण काही जर का इच्छा असेल मनात किंवा काही, मला वाटतं की आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा, जे काही आपल्याला हवं असेल, जे काही आपल्याला अचीव करायचं असेल, ते फक्त आपण इथे सांगायचं असतं की मला हे करायचं आहे. आपण मागितलं आणि त्यांनी दिलं असं होत नाही. आपण आपल्या मनात काही इच्छा आहे त्याला सांगणं गरजेचं आहे. तो आपल्याला फक्त ताकद देतो ते अचीव करायची. तो आपल्याला देव आपल्याला कुठलीही गोष्ट अशी लगेच हे बघ हे तुझ्यासाठी असं नाही देणार. तो आपल्याला ताकद देणार की तुम्ही तुमच्या पायावर हे अचीव करा आणि त्या पायांमध्ये ताकद दे, एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही. अमेय, खरं तर मला एका अर्थी वाईट पण वाटतंय. मी इतकी वर्ष येऊन जाऊन आहे दादरमध्ये, पण मी या मंदिरात कधी आलो नाही. पहिल्यांदाच योग आला आणि मला ह्याचाही आनंद आहे पण की अशा वेळेस योग आला जेव्हा मला खरंच शीतला देवीच्या आशीर्वादाची गरज आहे. आमचा सिनेमा येतोय. मी काही देवाकडे मागत नाही, पण मला ह्याची खात्री वाटते की आपण जर मेहनत घेतली असेल तर आपल्याला देव त्याचा मोबदला नक्की देईल. हे झालं आपल्या सिनेमासाठी, पण रिअल ह्याच्यात ना बऱ्याचदा आपण असं होतं ना आपल्या लाईफमध्ये काही घडलं तर आपण पहिला धावा कदाचित आपल्या जवळच्या लोकांचा करतो, कारण त्यांना आपण बोलून दाखवतो मनातली गोष्ट. आणि अगदी सगळ्यात लहानपणी म्हटलं की कुठलाही पेपर असेल कठीण तर आपण हमखास पाया पडून जातो किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपण कनेक्ट होतो. तर मला तुमच्या अशा काही गोष्टी आहेत का ज्या हमखास तुम्हाला आठवतात आता या क्षणी? मी माझ्या पेपरमध्ये लिहिलंय माझ्या, मला एका प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं आणि काही केल्या मला ते येईना. आणि मला असं वाटलं तेव्हा माझं कॅल्क्युलेशन असायचं 100पैकी 35 ना पास व्हायला, तर 35 पडले की झालं आपलं. पण ते 35ची गाठ जमत नव्हती एका पेपरला आणि सगळ्यात अवघड पेपर अर्थात गणिताचा पेपर. तर मी एका उत्तराच्या खाली लिहिलं होतं, श्री खंडोबा प्रसन्न, देवावर विश्वास असेल तर सर मला पास नक्की कराल. सो त्याच्यामुळे हेही करून झालेलं आहे, अशा प्रकारेही ब्लॅकमेल करून झालेलं आहे.
कधीच नाही केलं. काहीतरी तुटकं मुटकं का होईना उत्तर लिहिलेलं आहे मी. नाही, माझ्या अरे आशाच संपल्या ना सगळ्यांना, काहीच येत नव्हतं पुढे. प्रसंग असा नाही आहे सांगण्यासारखा, पण एक गोष्ट आहे. माझ्या घरी गणपती बाप्पाची एक फ्रेम आहे, एक पेंटिंग आहे. जे मला 14-15 वर्षांपूर्वी एका आर्टिस्टकडनं, ठाण्यातले आर्टिस्ट आहेत दिलीप वैती म्हणून, त्यांच्याकडनं मला ते गिफ्ट म्हणून मिळालं होतं. आणि तेव्हापासून मी ज्या ज्या घरात राहिलेलो आहे त्या घरात ती बाप्पाची फ्रेम माझ्यासोबत आलेली आहे. आणि मला जेव्हापासनं ते पेंटिंग बाप्पाचं माझ्यापाशी आलेलं आहे तेव्हापासनं मला फक्त आणि फक्त वरचा ग्राफच दाखवलेला आहे. असं हे मी माझ्या मनाला करून घेतलेली समजूत आहे. मला प्रत्येक वेळेला अडचणी अनेक दिल्या, पण त्या अडचणीतनं आणखी स्ट्रॉंगर सुटायची ताकदसुद्धा मला त्या बाप्पाने दिली. आणि काय प्रसन्न वाटतं. एक असं वाटतं की आपल्या पाठीशी आता मी आणि मिताली, आम्ही दोघंच वडीलधारे असे कोणी राहत नाहीत, म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर राहत नाही, पण असं वाटतं की जर का कोणी वडीलधारा आहे तर तो बाप्पा आहे आमच्या घरी. आणि जो हे असं वागू नका, असं करू नका, अशी स्वतःची काळजी घ्या, तो आम्हाला पदोपदी सांगत असतो या ना त्या इन्सिडेन्सेसमधनं. अमे, तुझ्या बाबतीत असं काही, जसं हेमंतने सांगितलं तसा काही किस्सा? नाही, मी करायचो अभ्यास व्यवस्थित आणि मी पहिला यायचो शाळेत, वर्गात पहिला यायचो. हे अशा विद्यार्थ्यांपासून मी लांब असायचो तेव्हा. हे आता हे जवळचे मित्र झालेत. आता माझ्या हातनं फक्त भूमिकेचा अभ्यास होतो, तोही त्यांनी कॉपी करू दिली तरच. पण तेव्हा तर मी करायचो अभ्यास. म्हणजे उलट आहे माझं असं, म्हणजे देवाला जाऊन पेढे वाहणे वगैरे, तिथे प्रगती पुस्तक माझं देवासमोर ठेवणे, असं खूप व्हायचं. नंतर मग अभिनयाची चट लागली आणि बर्बाद झालं लाईफ. नाही तर आज मी कोणतरी असायचो. अरे पण मला एक गोष्ट आठवली. मी आयुष्यात तो प्रसंग आणि त्याच्यानंतर आत्ता आपलं जे पहिलं पोस्टर आलं फर्स्ट क्लास दाभाडेचं, तुम्ही तिघही ट्रॅक्टरवर आहात, त्याच्यावरतीच श्री खंडोबा प्रसन्न असं मी लिहिलेलं आहे. हे दुसऱ्यांदा लिहिलं आहे. त्या पेपरात मी पास झालेलो आहे, मला खात्री आहे याही पेपरात पास होणार म्हणजे होणार. काय सांगतोयस काय? म्हणजे काय लिहिलंय पोस्टर. आहे, नक्कीच पाठीशी आहेत तुझ्या. निश्चित खंडोबाई प्रसन्न होणारच आणि आता शीतला देवी प्रसन्न होणार. त्यामुळे अर्थात जसं मी त्या दिवशी उखाणा घेतला तसा गल्ला जोरात जमणार box office वर. तर आता आपल्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे ते म्हणजे शॉपिंगचा. चला शॉपिंग करणार आहोत. एक्साइटेड. बिचारायला काही कपडे घ्यायचे, येस, काही चांगले शोभतायत फर्स्ट क्लास कपडे. कम ऑन, चला, कम ऑन गाईज. मला खरं तर खरेदी करायला जायचं होतं, म्हणजे टीम सोबत, पण हे कलाकार सगळे पर्शियन बेकरी दिसली आणि तिथे आतमध्ये घुसलेत आणि आता ते काय धमाल करतायत ते बघूया आपण काय खातायत. आणि आता थोडंसं मलाही भूक लागली, तर आपण जाऊया. शॉपिंग करता तुम्ही मध्येच हॉल्ट घेतलाय आणि तेही पर्शियन बेकरीमध्ये, आणि जिथे खूप जुनी बेकरी आणि मुंबईला तिचाही एक इतिहास आहे. करेक्ट. सो सोनूला भूक लागली. नाही सोनूला नाही. हे जे आहेत बरोबर, हा जो पप्पू आहे आणि हे जे आमचे खरे दाजी आहेत, यांना भूक लागली. मी तुला म्हणालो होतो, हे म्हणाले माझ्यासाठी शॉपिंग करणं, ह्यांचं नाही आहे शॉपिंग प्रायोरिटी, यांना खायचं आहे. हे आत्ता खायला आलेत आणि बळजबरी मलाही खायला लावतात. म्हणते की माझं लग्न आहे, घ्या माझ्यासाठी कपडे. पण नाही, तुला भूक लागली म्हणून आलो आम्ही. हिंद माताला पर्शियन बेकरी मध्ये आलो, खायला तर पाहिजे ना यार. ठीक आहे ना, खा ना, मी वाट बघतो. तुला काय हवंय? क्रीम रोल, टोस्ट, हा क्रीम रोल. तिथे पिढा क्रीम रोल खात बसली, चहा क्रीम रोल खात बसली. क्रीम रोल दिवे तुला हवंय खायला? ह्याच्यातलंच एक पीस चालेल. तुमचे वापरलेले कपडे. लहान भाऊ तुम्ही इथे येऊन खास मला नाव सांगशील काय? व्हेज पॅटीस खातोय. व्हेज पॅटीस, ओके. पर्शियन बेकरीचं व्हेज पॅटीस हे फेमस आहे आणि आउटस्टँडिंग आहे. पण मुंबईतले काही असे अड्डे, जे आपण आता बेकरी एक झालं, पण असे काही अड्डे खास जिथे तुम्ही आवर्जून जाता, गाडी थांबवता, खाता आणि मग पुढे जाता प्रवासाच्या? कुपरची बुर्जी. कुपरची बुर्जी,
सुखसागरची पावभाजी, अमरची पावभाजी, त्यानंतर पार्ल्यातला वडापाव, मग दादरमध्ये इकडे प्लाझाच्या समोर पाणीपुरी, हे सगळं आम्ही कंपल्सरी मंदिरच्या खालती. लस्सी आणि लस्सी. जिप्सी कॉर्नर आणि आस्वाद ठरले. म्हणजे काहीच त्याला तोडच नाही. हे आणि करावं लागतं. मुंबईतल्या खूप जागा आहेत ग, टाउनच्या तर एवढ्या जागा आहेत काय सांगायचं. मेरवानपासनं ते असंख्य बेकऱ्या, ब्रिटानिया, हाजी अली ज्यूस सेंटर, बडिमिया. आपण आता दादरमध्ये आहोत, जाताना तुम्हाला वाटलं तर आपण प्रकाशला जाऊ शकतो. करायला पाहिजे आहे सगळं. करायला पाहिजे. या ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतले पाहिजेत सिनेमासाठी. हे तुला तो सांगतोय. अरे तिथेच असायचो ना, कारण दिवसभर बसलेले लॉब वगैरे. लॉबला तर बसलेलो असायचो, कारण काही परिस्थितीच अशी होती की बनमस्का आणि चहावरच दिवस निघतील. त्यामुळे एक 7-8 चहा व्हायचे, 2 बनमस्के व्हायचे आणि दिवस निघायचा, अशी परिस्थिती. त्यामुळे आता असं छान वाटतं. क्रीम रोल हवा. शेअरिंग वा. पण मला सांगा, पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये म्हणजे असं आपण म्हणतो की पुण्यातल्या काही खास गोष्टी आहेत त्या तिथेच छान मिळतात आणि मुंबईतल्या तर तो म्हणाला तिथेच छान मिळतात. मुंबईचं तो म्हणाला तर पुण्यातल्या अशा कुठल्या जागा आहेत की जे मिळतं, ह्या गोष्टी मिळतात ह्या इथेच छान मिळतात, बाकी कुठे नाही जगाच्या पाठीवर? तुलना होऊ शकत नाही. मी खरं सांगतो, मुंबईतल्या जागा मुंबईच्या जागी, पुण्यातल्या जागा मुंबईच्या जागी. मुंबईतलं त्याने सांगितलं, पुण्यातलं पण पुण्यामध्ये सगळ्यात चांगले मिळतात ते अभिनेते. कलाकार. पण त्या अभिनेत्यांना मुंबईत मिळतो तो क्रीम रोल. वा 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 क्या बात आहे. वा वा वा. बरं, तू काहीतरी म्हणत होतास. नाही, पण तिथल्या जागा सुद्धा इतक्या कमाल आहेत ना. पुण्याच्या काही जागा तर इतक्या मिस करतो. अरे वैशाली यार, गुडलक. हो, तुम्हाला माहिती आहे या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एक आठवण सांगतो. पहिले 2 दिवस ना आम्ही माझ्याकडे असा बघायचा, कारण आम्ही 20 वर्षांनी एकत्र काम करतो आणि आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा प्रायोगिक नाटकं आणि असं सगळं काम केलं. पण सिनेमा म्हणजे मी दिग्दर्शक, तो अभिनेता, त्यामुळे तोही त्याला कदाचित आधी असं वाटलं असणार की ह्याला काहीही येत नसणार आणि आपले होत गेलेत सिनेमे. पण आता जेव्हा प्रत्यक्ष तो सिनेमात आला तेव्हा पहिले 2 दिवस ना तो माझ्याकडे ना असा बघायचा. ते आम्याची एक बघण्याची पद्धत आहे, तो असं बघायचा माझ्याकडे. काय याला म्हणजे 3-4 दिवशी तो सुरू झाला आणि तो असं म्हणायचा मला, अरे एक काळ तू बिपिनला पोहे खायचास रे, हां आप्पाला खिका वगैरे खायचास रे, तो माणूस हा शॉर्ट डिव्हिजन वगैरे सांगतोय रे, इथून कॅमेरा जातो असा येतो वगैरे, सॉलिड रे. मला वाटलं नव्हतं रे हा माणूस एक दिवस असं करेल, रेशमाला बुर्जी खाणारा माणूस रे तो वगैरे. पण पुण्याच्या जागा सगळ्या भन्नाट आणि त्या खूप मिस करतो. पुण्याचा मॅपच आम्हाला खाण्याच्या जागांवरनं माहिती आहे. पुण्याला आम्ही जर GPS काढलं असतं तर ते असंच काढलं असतं. हॉटेल टू हॉटेल, टपरी टू टपरी, सगळं टपरी टू टपरी व्यवस्थित. पण असं म्हणजे आता माहित नाही हे किती मी बरोबर आहे यासाठी की मुंबईमध्ये रात्री किती वाजता तुम्हाला भूक लागली की तुम्हाला हॉटेल उघडं नसतं, तुम्ही तिथे जाऊन खाऊ शकता, हॉटेलचं दार तुमच्यासाठी खुलं असतं. पण पुण्यामध्ये मी असं अनुभवलंय की फार उशिरा गेलं की नाही मिळत, म्हणजे 10-12 वगैरे अशा काही खास जागा आहेत पुण्यातल्या लोकांनाच माहिती. म्हणजे मार्केट यार्डात जाऊन तुम्ही कधी उसळ आणि पाव खाल्लेला आहे का? त्याच्यानंतर तुम्ही शिवाजीनगर रात्री साधारण किती उशिरा, किती वाजता जा, जयश्रीची पावभाजी. हा एक अमृतेश्वर नावाचं, अमृतेश्वर टी सेंटर नावाची जागा आहे नळस्टॉपला, जी रात्री 3ला उघडते आणि तिथे गरमागरम पोहे, खिचडी, उपमा, शिरा हे सगळं मिळत असतं. पुणे स्टेशनला जा, स्वारगेट, शिवाजीनगर, बुर्जी, अंडा राईस, मॅगी सगळं मिळतं. सगळं रात्रभर काही प्रॉब्लेम, फक्त माहिती असली पाहिजे, नजर पाहिजे. काही जागा अशा ज्या दुपारी 1 ते 4 बंद असतात पण रात्री 1 ते 4च उघड्या असतात. मला हेच साधारण विचारायचं होतं की हे जे आम्ही ऐकतो पुणेरी पाट्यांमध्ये की पण पुण्यात काय ना आमचा वट असं आहे की आम्ही रात्री उघडायला लावू शकतो कुठली जागा. खरं काही जागा आहेत ज्या आम्ही ओपन करायला लावलेल्या. हे पूर्वीची आमची जी कारकीर्द आहे त्यामुळे आज हे जमू शकतंय. त्यावेळी जो काळ गाजवला, मुंबईत एवढा वट नाही आमचा, पण पुण्यात आम्ही करू शकतो. मुंबईत आम्हालाच वाट म्हणतात वाट इकडनं.
बरं, पिंपरखेडला शूट केलेलं आहे हेमंत तुझ्या गावामध्ये, तर तिथल्या खाण्याच्या काही अशा खास हे आहेत का, म्हणजे काय म्हणतो स्पेशालिटी वगैरे? मला सगळ्या जागा माहिती आहेत, पण मी सिन्सिअरली शूट करत होतो, खूप मेहनत घेत होतो. खाणारी माणसं ही होती आणि हे सतत खात असायचे, वेगवेगळ्या ठिकाणून मागवून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. सो मनसर, नारायणगाव, आंबेगाव तालुका, जुन्नर, पारनेर या सगळ्या भागात शूट केलं आम्ही. सो हे बघ ना, हे बघ मावा समोसा. ले लो ना, ले लो. एक दे दो ना, गरम आहे ना? अरे खा ना, त्याला काय आत्ता ते दिला बघ. बरं द्या. हा, या दादा या. तर त्याच्यामुळे ही मंडळी खातच असायची. नारायणगाव, मनसर या साईडला वेगवेगळ्या ठिकाणून यांची पार्सल्स यायची. रात्री आमची एक मैफिल जमायची. आम्ही जिथे राहायचो तिथे टेंट्स होते आणि त्याच्या बाहेर कट्टा जमायचा, त्याला हे चावडी म्हणायचे. आणि मालकीणबाई आमच्या फडाच्या, म्हणजे क्षितिजोग या त्यांच्या टेंटच्या बाहेर, त्यांच्या फडाच्या बाहेर तिथे सगळी ती जागा जमायची आणि तिथून कुठून पार्सल्स यायची. आम्ही व्हेज खातो, त्यामुळे त्याच्या आवडीचं व्हेज यायचं. शेवभाजी म्हणू नका, मासवड्या म्हणू नका, कडक बाजरीची भाकरी, लाल माटाची भाजी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, भरली वांगी, पिठलं, कुलताचं पिठलं, बेसनाचं पिठलं, अख्खा मसूर, पापड, डाळ घरची, इंद्रायणी भात. खूप. बरं, जाताना वजन चेक केलं होतं का आणि येताना शूट करून? शूटिंग एवढं हेक्टिक होतं की ते सगळं जिरलं अन्न. नाही, आणि मे महिन्यात त्यांनी आम्हाला वाळत घातलं होतं ना तिकडे साधारणपणे, त्यामुळे ते जिरायचंच सगळं. उलट माझी आई घरी आल्यावर म्हणली, वाळलास रे, काय झालं? मला वाटलं तुला सेटर खायला दिले. म्हटलं खायला खूप दिलं, पण राबवलंही तेवढंच. मराठी प्रेक्षकांसाठी एवढं राबलंच पाहिजे आपण. खरं आहे. त्याला काय ते कपडे घेऊया आता, चला ते राहतील बाजूला. आता आपण पर्शियन बेकरीतून जात आहोत नाविन्यास कलेक्शनमध्ये शॉपिंग करायला. लग्न म्हटल्यावर शॉपिंग, तर आपण आता आलेलो आहोत जिथे शॉपिंगचा इथे खजिना आहे. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. आपण जाणार आहोत आता नाविन्यास पैठणी स्टुडिओमध्ये आणि आपल्याला माहिती आहे की छान छान कपडे आता लग्नात आपल्याला घालायचे. सोनूचं लग्न आहे. पण मग हे दोघं निवडणार का माझ्यासाठी कपडे? थोडं भीतीदायक नाही का? आम्ही जे देऊ ते तुला घालावं लागणार. तेच ना, पण तुम्ही नीट जरा प्रेमाने, मी धाकटा भाऊ आहे याचा, मी तुझ्या सिनेमातला नट, असं प्रेमाने मला द्याल का कपडे निवडून? हे पण मी तुझ्यासाठी मीच निवडलंय रे. चला, ही वेळ आणलीच आहे लोकमतनी माझ्यावर. चला आता. बघू नका, हे असंच होतं. मी म्हणालो होतो की हे दोघं नीट लक्ष देऊन शॉपिंग करणार नाहीत, ते स्वतःचं शॉपिंग करतात. नाही. माझ्यासाठी करे. हो, हे तू हे मागणं धर, मी हे घालणार. हो लक्ष नाही तुमचं. खातायत मध्येच पॅटीस मध्ये देतो स्वतःच्या हे बघता. अरे छान दिसतंय रे. पण मला वाटतं एक साईज मोठा पाहिजे मला यार. आहे, मला चांगलं दिसतंय. एक साईज मोठा पाहिजे याच्यात. नको, हे नको सिद्धार्थ. ओके, 42 आहे. हा तुमचा साईज आहे. हो. आणि आता तू असं का म्हणालास तुमचा साईज आहे वगैरे? हे तुम्हाला होईल, छान. तुम्ही घालता ना एकमेकांचे कपडे. नाही, तुमचा साईज आहे म्हणजे मोठे तसं नाही, छान शरीर यष्टी, मर्दानगी असं. लहान पोरगं नाही वाटत. हे पण चांगलं दिसेल रे. आम्ही मला
मला ते जे मी मगाशी घातलं ना हे त्यातच आवडतं. मला जर माझा साईज मिळाला हे बघ हे काय साईज आहे? ते खूप मोठे आहे. मोठं आहे ते. नाही तुझ्यासाठी हरीशचा नाहीच म्हणत आहे. हरीशचा साईज स्वतःसाठीच हरीशचा साईज आहे हा पहा आमच्या हरीश दुधाडेंचा साईज. घेऊन टाकूया. हो खूपच छान. पण आज तुम्ही बायकांना मिक्स करताय, बायका नाही. नाही तसं काही आमचे आनंदी फार चेहरे नाही पाहत करावं नाहीयेस लागणार. हे बघा ना आमचे सुखी अरे चेहरे पण हे बघ फार मिस करावं लागणार नाही. अरे पण माझ्यासाठी एखादी साडी दाखवा. फार नाही मिस करणार. हे बघा ही आहे क्षितिजोग. आज पण आपण मी काय म्हणते तायडे हे तुला आवडते का? नॉर्मली आपली बायको सोबत असेल तर आपल्याला सोपं जातं ना, म्हणजे कोणाला? कसा अनुभव आहे कोणाला सोपं? तुझा पर्सनल याच्यात कसा? दुकानदारांना. म्हणजे तुझ्यासाठी खरेदी करतात. नाही मी बायको बरोबर शक्यतो शॉपिंग करत नाही. मी तिला असं म्हणतो की तुला काही मला वाटत असेल मी असा एक विशिष्ट कापड घालावं, शर्ट घालावा, कुर्ता, तर तू माझ्यासाठी घेऊन ये. मी तिच्याबरोबर शॉपिंग करत नाही कारण मी खूप ट्राय करत राहतो एका पाठोपाठ एक आणि तिच्यात एवढा पेशन्स नाही आहे. ती म्हणते अरे एक जे लवकर सिलेक्ट कर आणि चल. हो. उलट हे उलटं आहे. आहे उलट आहे. सेम आहे क्षितीचं सेम आहे की चल चल रे 5 मिनिटं झाली आता वगैरे असं आहे तिचं. हा, आणि तुझं मला वेळ लागतो जरा खरंच असं उलटं बघा आहे, पण तर. असं हो नसतं ना बहुधा. आणि क्षितिज ऍक्च्युली मला वाटतं हे खूप असं एक म्हणजे हे खरं नाहीये की बायकांना शॉपिंगला वेळ लागतो वगैरे. हा पुरुषांना पण लागू शकतो शकतो आणि आमच्या जरा वेगळ्या आहेत बायका त्यामुळे. चिकित्सक किती आहे पुरुष, त्याची टेस्ट किती चांगली यावर ठरतं की त्याला शॉपिंगला किती वेळ करेक्ट लागतो. करेक्ट. बरं बरं ती बायकोने बरं पण बायकोने एखादी गोष्ट आणली आहे आणि ती रिजेक्ट करायची आहे, तुला आवडली नाही, मग ते सांगताना तुझा एक- नाही असं मी कधीच रिजेक्ट करत नाही. मी तिने जे आणलं असेल ते तसंच्या तसं प्रेमाने प्रेमाने घालतो आणि तिला माहिती आहे साधारण मला काय तुला आवडतं, काय त्यामुळे ती तसंच आणते चांगलं माझ्यासाठी कायम. आणि शेतीची chances नाही. नाही शेतीची संपूर्ण खरेदी मी करतो. का? साड्या, ब्लाऊज पीस सगळं, काय सांगतो? चपला सगळं. ती मला फक्त सांगते हे 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 असं असं हवंय, मग मी जायचं दुकानात ते घेऊन यायचं. आणि ती येत नाही सोबत? नाही मॅचिंग ओढण्या सगळं मी जाऊन करतो. खोटं वाटेल तुम्हाला, हे अत्यंत सत्य घटनेवर आधारित आहे. मी यावर्षी लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड तुलाच द्यायचा तर. तुझं काय रे सिद्धार्थ? तुझं माहिती आहे मला काय आहे ते. नाही आमच्याकडे दुकानदार येतात खरेदी करायला. आमच्याचकडे एवढं असतं. ते मॅडम वो कलर दिखाना असं असं तू ते आता बाजूच्यांची भिंत पाडून खोल्या वाढवतोयस बघ. करेक्ट. तिथे माझं गोडाऊन मेन तिकडे आहे. माझी कॉट जी टाकलेली असते ती वेगळ्या घरात आहे आता. बरं, आणि तुमच्याकडे काहीतरी मी असं ऐकलंय की कपाटासाठी भांडणही असतात. बस झालं तुझं नाही भांडणं जागा नसतात, संपली. भांडणं नसतात हा, कारण म्हणजे- काही करून उपयोग नसतो. हा, हा, मला एक जागा दिलेली असते ज्यात मी माझे कपडे, माझ्या बॅगा, माझे शूज आणि मी स्वतः कधी कधी हे सगळं त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. कारण बाकीचं तर सगळं जे जे नवनवीन रोज येत असतं त्याच्यासाठी जागा लागत असते. निश्चित. पण म्हणून मला आम्ही वाटतं सोफा तुम्हाला घेतला. इथे आता काय खास करून आवडलं? जॅकेट्स खूप सुंदर आहेत. आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे अशी जॅकेट्स बाहेर मला नाही वाटत कुठल्याही मॉल्स मध्ये वगैरे आपण जातो नॉर्मली शॉपिंगला, अशी जॅकेट्स नाही बघायला मिळत. आणि आपल्याला हवी असतात हे जरा मराठमोळी जॅकेट्स, तर ती खरंच फारच भारी आहे. खूप छान कलेक्शन. पण दाभाडेंच्या लग्नाची काही थीम आहे का? कपड्यांमध्ये कसं आजकाल असतं ना, म्हणजे घरातल्या लोकांनी असे कपडे घालायची काही थीम आहे का? दाभाडेंच्या घरी थीम ठेवू शकत नाही कारण सगळे एवढे वेगवेगळ्या दिशेला गेलेली माणसं आहेत. काही तिरसट असल्यामुळे, म्हणजे हात सिद्धार्थ चांदेकर असं नाही, हा जो आमचा पप्पू आहे त्याला कितीही सांगा काही चांगले कपडे घाला, तो घरात बंडी घालतो, हाफ पॅन्ट घालतो. माझं लग्न आहे तरी तुम्ही बघितलं असेल दिस सरले या गाण्यात त्यांनी एकदम असा साधा कुर्ता घातलाय. त्याचे थोडे ड्रेसिंग स्टाईल थोडी वेगळी. ओव्हरऑल त्याला जरा स्वतःच्या धुंदीत असलेला, फार काय आवरून त्याला बाहेर पडायला आवडत नाही वगैरे असा आहे. मुळात खूप हँडसम आहे, देखणा आहे, कसेही कपडे घातले तरी देखणाच वाटतो, हा प्लस पॉईंट असेल त्यामुळे तसं होत असेल. पण तो थोडे वेगळे कपडे घालतो. तायडे आपले थोडं ब्राईट, सतत दागिने, रंगबिंग भारी, हे ते. आणि ती बळजबरीने आईला पण ते करायला सांगते. आईला पण ते करायला सांगते. पण आई आपली मुळातच एवढी छान सुंदर हो दिसते. ना, हो ना. आईने काही कपडे घातले, कुठलीही साडी, तरी ती छानच दिसते. खरंय खरंय. वडील त्यामुळे आपले सतत एक जब्बा, एक पंचा घेतलेला इथे, आणि मी तायडीने माझ्यासाठी जे शॉपिंग केलंय तेच कपडे घालतो सिनेमात. पण मला सांग, लग्नाचं जेव्हा आपल्याला दाखवायचे सगळे सीन्स आणि असणार आहे त्यामुळे तसे कपडे असावेत,
कलाकारांच्या काही डिमांड्स होत्या त्यावेळेला की असं यार हेमंत? नाही, मी थोडीशी याच्या मागची गंमत अशी सांगतो की सिद्धार्थचा जो लुक आहे या चित्रपटातला त्याला बेसिकली डिग्लॅम करायचं होतं आणि जो सगळ्यात अवघड पेपर होता. कारण हा रंग जो आत्ता रिफ्लेक्टर डोळे दिपतायत आपले, हा रंग, हे रूप आणि हे डिग्लॅम करायचं हा एक खूप मोठा चॅलेंज होता. त्यामुळे क्षितीने कॉस्ट्युम्स केलेत या सिनेमाचे. क्षिती जेव्हा जेव्हा जायची खरेदीला तेव्हा ती त्यांना एवढंच सांगायची की इससे गंदा दिखेगा क्या आदमी. तर ते असं म्हणायचे की अहो आम्ही असे कपडे का ठेवू की वाईट दिसेल लोकांना वगैरे. नाही ये देखो नाही आहे, सबसे डल निकालो, सबसे गंदा चाहिए वो चेक्स वगैरे. तर ती इतके वाईटातले वाईट कपडे खरेदी केलेत तिने ह्याच्यासाठी. हा असं त्यानंतर म्हणाला की मी जेव्हा केव्हा निर्माता होईन आणि मी तुम्हाला दोघांना कास्ट करीन, त्यात तुमचे रोल हे फक्त केळीची पानं बांधून अशा तुमच्या भूमिका असतील या सिनेमात तुम्ही असं केल्यामुळे. आणि आम्याचा एक वेगळा त्रास आहे. आम्याचं स्वतःचं लग्न आहे या चित्रपटात, त्यामुळे आम्याला भरजरी कपडे देणं अपेक्षित आहे आणि ते दिलेही आहेत कारण पर्यायच नव्हता. पण मे महिन्याच्या उकाड्यात प्रचंड म्हणजे 44-45 वगैरे टेम्परेचर होतं, त्याच्यात आउटडोअरला त्यांनी ते कपडे घातलेत. मला माहिती आहे त्याला किती त्रास झालेला असू शकतो. माझ्यापेक्षा जास्त कॉस्ट्यूम टीम आणि माझ्या असिस्टंट्सना खूप जवळनं माहिती आहे की आम्हाला किती त्रास झाला. आणि शॉर्ट वगैरे संपल्यावर काढायचो ते कपडे आणि परत घालायचो कारण खूप घाम आलेला असायचा. आणि सिनेमात तर आपल्याला प्रसन्न दिसायचंय. दिसे सरले या गाण्यात मी आनंदात आहे, येस माझं लग्न झालं वगैरे. आतमध्ये काय घाम आलेला आहे, किती त्रास होतोय हे काय आपण सांगू नाही शकत ना. चेहऱ्यावर वेगळं दाखवायला लागतं अभिनेत्याला. असे त्या सिनेमातल्या यांच्या कपड्यांची कथा आहे. पण मला वाटतंय पुढच्या वेळेला इथनं कपडे जर का घेतले तर तो त्रास काही आम्हाला होणार नाही कारण फारच लाईट मटेरियल दिसतंय, जरा मोकळं ढाकळं वाटतंय. त्यामुळे मला वाटतंय ते घेतील तुला ब्रँड अँबॅसेडर किंवा काही नाही तर तू 2 पिक्चरच्या मध्ये इथे कामाला तरी या दुकानात. तू जे काही विकतोयस आता लाईट मटेरियल आहे हे घाल. तर माझ्यासाठी आणि हेमंत दाजींसाठी आम्ही जॅकेट घेतले. सोनूचं लग्न आहे ना, त्याला सोनूला घ्यायचं होतं का काही? सोनूला खाली पॅटीस खायला घालून म्हणले निघ आता तू इकडनं, असं आहे. नाही त्याला मोजडी घेतोय, त्याला घेत आहे ना तुमच्या खर्चाने. नाही नाही आम्ही आमचे दिलेत. काय माहिती तुला ते बारकोड स्कॅन करायचं. बिझनेस तुझा आहे पोल्ट्रीचा, आमचं काय. ठीक आहे बाबा, ठीक आहे घेतो मी माझ्या पैशाने. असं आहे, मी फोटो काढणार ना तुझ्या लग्नाचे. बरं आता एक काम करशील का, शॉपिंग झालं सगळं झालं, मग अशी पॅटीस खाल्ले पण ना भूक खूप लागली आहे. चांगल्या ठिकाणी जाऊया तर आम्हाला नेशील का कुठेतरी चांगल्या ठिकाणी? चला की. काय रे आम्ही. हो, प्रेक्षकांनाही चांगल्या सिनेमाची भूक असतेच, तशी कलाकारांनाही चांगल्या अन्नाची भूक असते. फर्स्ट क्लास दाभाडेचं हे प्रमोशन करता करता आता फर्स्ट क्लास काहीतरी खाऊया. चला बरं, आता आपण चला गड्यांनो निघूया. ज्या हॉटेलमध्ये जातोय त्याचं नाव. सॉरी आम्हीच अँकरिंग कर. सॉरी नाही तुम्ही बरोबर केलं. मी फक्त त्याला जोड देते की ज्या हॉटेलमध्ये जातोय त्याचं नावच चौरंग आहे. लग्नाच्या थीमशी ते एकदम मिळतं जुळतं आहे, त्यामुळे असं योग सुवर्ण योग जुळून आले. आपण जाऊया आता. चव रंग भरेल शंकाच नाही, यात शंकाच नाही.
आपल्या आजच्या डेवीच्या या प्रवासाचा शेवटचा टप्पा सोनूचं केळवण आणि मस्तपैकी आपण जेवणार आहोत, पोटभर गप्पा मारणार आहोत जेवता जेवता. उखाणा घेणार आहेत. कसे सतत का उखाणे घ्यायचे? अरे ते केळवणाच्या आधी घ्यावं लागतं ना. चला तुमचं परमिशन तुमचं झाल्यावर मग ते दोघं पण नाही आम्ही ज्याच्या पुढे ताट घेणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी फिरतोय मी वणवण. सिनेमाच्या प्रमोशनसाठी फिरतोय मी वणवण. हेमंत आणि सिद्धार्थ यांच्यासोबत महाराष्ट्राला फर्स्ट क्लास दाभाडे म्हणजे केळवण. वा वा वा, फारच छान, फारच छान. म्हणजे घ्या, काय तुम्ही घ्या आता. माझ्याच ताटात जेवणार आहात ना, मग घ्या आता. मिताली बरोबर पेपरात पहिला फोटो आला होता सप्तरंगमध्ये. मिताली बरोबर पहिला फोटो पेपरात आला होता सप्तरंगमध्ये. आज पोटभर जेवायला आलोय दादरच्या चौरंगमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. आता हेमंत 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 क्या बात आहे. सोनूच्या केळवणाला आहे चांदीचं ताट, त्याच्यात आहे खीर, सोबत आहे पुरी. बाकी काय पण असू दे, आपली क्षितीच खरी. कोण आहेत हे कलाकार? ह्यांना काम येत नाही पण प्रमोशन मध्ये एवढे माहीर कसे काय काय आहे ते? बरं, प्रवासातला शेवटचा टप्पा सोनूचं केळवण आणि आपण मस्तपैकी आता जेवायला आलोय चौरंग मध्ये. एकतर ना तुला आधी थँक्यू म्हणायचंय. हा जर शेवटचा टप्पा असेल तर शेवट खऱ्या अर्थाने गोड झालेला आहे. क्या बात. नाही खरंय, कारण मी पहिल्यांदा आलोय इथे चौरंगमध्ये. मी इमॅजिन नव्हतं केलं एवढं सुंदर असणार आहे. आणि मी ह्याचं केळवण आहे ठीक आहे, खाणार आम्हीच. ह्याचं ठीक आहे मला वाटतं. आणि गप्पा आता पट उरकूया. मोदक खुणावतोय. पण मला काय म्हणायचं आम्ही तुला विचारायचं की खाता खाता बोलू शकतो तू तर. बरं, सिनेमासाठी जे केळवण आपण आता केलेलं आहे त्या निमित्ताने पहिलं मला सांग, तुझं केळवण आठवतंय? खूप केळवण आपण करतो लग्नाच्या निमित्ताने, याने जेवायला बोलवलंय त्याने जेवायला बोलवलंय. पहिलं केळवण तुझं? मी ॲक्च्युली सांगितलं होतं की मला केळवणाला यायला वेळ नाही आहे, कारण मी तेव्हा शूटिंग करत होतो. रोज शूटिंग करायचो. लग्नाचं तेवढे जे काही 7-8 दिवस तेवढीच सुट्टी मी काढली होती, त्यामुळे मी केळवण ही गोष्ट मिस केली. पण एक केळवण असतं आमच्याकडे कंपल्सरी, अख्खी फॅमिली मिळून केळवण करते. आणि कसं आहे, फॅमिली 120 लोकांची असल्यामुळे प्रत्येकजण येऊन आग्र्याचा घास भरवतो. तर ते जरा चॅलेंजिंग असतं. म्हणजे ते दुसरा दिवस कठीण जातो, दुसरे काही महिने कठीण जातात त्यानंतर. तुझ्या बाबतीत कसं आहे केळवणाचा अनुभव? खूप मित्रांनी केळवणं दिली, पण मला आठवतंय वरुण पित्रे या आमच्या मित्राच्या घरी केळवण होतं आणि त्याच्या आईनी जो काही घाट घातला होता जेवणाचा, आउटस्टँडिंग जेवण. आणि ते केळवण कायमच लक्षात राहील असं होतं. 2 जोडप्यांचं होतं. माझ्या अजून एका मित्राचं लग्न सायमल्टेनियसली होतं तेव्हाच, आणि ते फारच इंटरेस्टिंग होतं. आणि मला ते गिफ्टही आठवतं. त्यांनी ना अप्रतिम अशी गिफ्ट्स दिली होती. त्यांचं बेसिकली स्वतःचं घरी क्ले आणि याचं फॅक्टरी आहे, सो आउटस्टँडिंग गिफ्ट्स होती. तर मला ते जेवण आठवतंय, फक्त ते व्हेज नव्हतं, नॉन व्हेज होतं. तिकडे बघ जेवणावरनं. हो नाही, तो आता सुरू झालंय ते त्याचं झालं. तू बोल ना अजून थोडा वेळ, सांग ना वेगवेगळे काय काय किस्से. बरं, तुला आळूवाडी आवडली असेल, तू खातोयस
काय कनेक्शन आहे आळूवडीशी तुझं खास? आळूवडीशी कनेक्शन असं आहे, माझं जीव की प्राण आहे आळूवडी. आमचा घरगुती व्यवसाय असायचा आळूवडीचा वा. पूर्वी, आणि आमच्या घरनं आळूवडी वेगवेगळ्या बेकरीजना वेगवेगळ्या शॉप्सना कुठे? जायची पुण्यात? पुण्यामध्ये. सो घरी आमच्या सदाशिव पेठेतल्या वाड्यामध्ये आम्ही गच्चीवर वगैरे ते सगळं आळूवडी, ते काय ते ज्याच्यात वाफवतात आळूवडी, त्याला काय म्हणतात ते 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 पात्र ते असायचं. मग ते दोरीनं ते आळूवड्या कापायच्या वगैरे, ते ते मी पण केलेलं आहे. त्यामुळे मला, आणि मी त्या कच्च्याही खाल्लेल्या आहेत, म्हणजे हा म्हणजे आउटस्टँडिंग लागतात. तर माझं जीव की प्राण आहे आळूवडी, आणि मी म्हणजे कितीही खाऊ शकतो, कितीही. कुणाच्या हातच्या आळूवड्या जास्त आवडतात तुला? म्हणजे आई करते त्या, म्हणजे त्या तर आउटस्टँडिंगच आहेत. मला ना, माझा प्रॉब्लेम आहे की आळूवडी मी एकदा खाल्ली ना की ती कुठली होती हे माझ्या लक्षातच राहत नाही. जर का मला ती खूपच आवडली तर माझ्या लक्षात राहणार नाहीये ही आळूवडी मी कुठे खाल्ली आहे ती, कारण ही आउटस्टँडिंग आहे. मी हरवून जाणार आहे याच्यामध्ये प्रॉपर. पण मला सांग हेमंत, जेवण त्याच्याशीच बोला ना थोडा वेळ. सोनू आणि पप्पू खाण्यामध्ये बिझी आहेत, केळवणाचा खरा आस्वाद घेत आहेत. दिग्दर्शकांनी मगाशी तो म्हणाला आमचे पप्पा, आम्ही सोनू पप्पू आमचे पप्पा. तर तू सांगशील जेवणामध्ये खास करून, आता इथे बरेच पदार्थ दिसतात, तुला अशी एखादी डिश आहे ज्याची रेसिपी तुला माहिती याच्यात? मला रेसिपी सगळीच माहिती आहे. सगळ्यांचे? मसाले भाताची माहिती आहे, हे सार आहे, सार येतं मला, टोमॅटोचा सार. खीर येतेच, हे बिरड आहे का, हे काय, हा डाळिंबी म्हणजे तेच, दे इकडे. आळूची भाजी. हो अरे हा, हे सगळं येतं, हे सगळं बन. रेसिपी सांग खास तुला माहिती आहे, कशा पद्धतीने ती करतात? मसाले भात आहे ना, त्याचा एक मसाला असतो ज्याच्यामध्ये तुम्ही बाजारात मिळणारे गोडे मसाले वापरता. ते चूक आहे साफ. घरी बनवता येतो. म्हणजे घरी जो तुमचा खडा मसाला आहे ना, त्याचं योग्य प्रमाण जर तुम्ही साधलं तर मसाले भात जास्त आउटस्टँडिंग होतो. आणि मसाले भात हा कधीही तुम्हाला जेव्हा खायचा आहे त्याच्या जस्ट आधी बनवावा, तरच त्याची मजा हे आहे. नाही तर तो शिळा झाला तर मग त्याचा मसाले भात नाही, फोडणीचा भात होतो. घरामध्ये कोण जास्त जेवण शेती की तू? वेळ असेल तसं आम्ही दोघंही जेवण म्हणजे स्वयंपाक करतो, आणि आम्हाला घरचं खायला प्रचंड आवडतं. म्हणजे अगदी रात्री 2-2:30 वाजता जरी आम्ही कामावरनं घरी आलो तरीसुद्धा कुकर लावणार वरण भाताचा, वरण भात, तूप लिंबू, हेही आम्हाला चालतंय. आणि क्षितीच्या हातची कोणती डिश तुला खास करून आवडते? क्षिती आळूची भाजी पण अप्रतिम बनवते, वालाचं बिरडं अप्रतिम बनवते. क्षितीचं खरं तर नॉनव्हेज जास्त चांगलं बनवते ती, म्हणजे CKP पद्धतीचं सगळं माशांचं प्रिपरेशन, त्यामुळे ते आउटस्टँडिंग असतं. सिद्धार्थचं आणि मितालीचं केळवण क्षितीने घरी केलं होतं, आणि तेव्हासुद्धा मसाले भात आणि असाच साधारण बेत होता. क्षितीने माझ्यासाठी, आम्ही बँगलोरला नाटकाचा प्रयोग करायला गेलो होतो. माझ्या नाटकाचा म्हणजे प्रयोगाच्या दिवशी वाढदिवस होता. आम्ही तिथेच राहत होतो बँगलोरमध्ये. मला सरप्राईज म्हणून, बरं क्षितीची आणि माझी तेव्हा एवढी मैत्री नव्हती, ही गोष्ट मी 13-14 वर्षांपूर्वीची सांगतोय. तिने माझ्यासाठी अख्खा हा आपला मराठी स्वयंपाक तिथे केला होता बँगलोरमध्ये. चिंचगुलकी आमटी, हो, चिंचगुलकी आमटी, मग बटाट्याची भाजी, पोळी, सगळं कोशिंबीर वगैरे. आणि खरं तिने ते केलं, त्याच्यामुळे आमच्यात खरं तर ती एक मैत्री झाली, एक बॉन्ड तयार झाला. आणि असं म्हणतातच ना की माणसाचं मन जिंकायचं असेल तर तो रस्ता पोटात नसतो. पोटात नसतो. आणि हा जो माणूस आहे ना, त्याचं मन जिंकायचं असेल तर तेच मार्ग, तोच मार्ग आहे. माझ्यासाठी हेच देवघर आहे, हेच मंदिर आहे. या ताटात सगळे देव आहेत. येस, जे आपल्यावर प्रसन्न असतात सतत. काय सुंदर आहे. म्हणजे हे असं जर का ताट रोज मिळणार असेल, नको मिळायला असं ताट रोज, मुळात खरं तर रोज नको असं ताट, पण महिन्यातनं एकदा असं जेवायला काहीच हरकत नाही आहे, नाही का? आजच तो महिन्यात. हो. आणि मला असं वाटतंय जागा ठरलेली आता महिन्यातनं एकदा यायची, चौरंगाला यायलाच हवं. हे मिस केलं का तुम्ही? अरे कुरडया घ्या रे. मी काय म्हणतो, तू ही घे खायला आता. पण पिंपरखेडच्या जेवणाची
जेवणाच्या काही आठवणी आहेत का तुमच्या, खास करून इथे सांगाव्याशा वाटतात, तिथे तुम्ही खाल्लात आणि पिंपरखेडच्या खूप आहेत हे सांग ना काय आठवणी. ते बघ, ते बघ. ते खातात. नाही त्यांना आता मला सोनूकडनं ऐकायचं. काय अमेय पिंपरखेड तू एवढं खातोयस, मला थांब, पुऱ्या आल्या. पुऱ्या आल्या, श्रीखंड आलं. अरे बापरे. तिकडे. नाही, आता तुम्ही सांगा काय त्या आठवणी. आता संपलाय विषय. आता तिकडे कुरडई तिकडे का गेली. तिकडे का गेली? मी माझी आठवण पटकन सांगू. आउटस्टँडिंग जेवण होतं. ह्यांच्या प्रोडक्शन हाऊस बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आणि मी ऐकलं होतं की जेवणाबिवणाची सोय, राहण्या खाण्याची सोय उत्तमच असते आणि तो प्रत्यय आलाच. मला खूप मजा यायची कारण ताजी ताजी भाजी मला असं वाटतं की ते तिकडनंच कुठनं तरी शेतातनं विकत घेऊन पटकन बनवून ते हे करायचे. मी या शूटमुळे बाजरीच्या भाकरीच्या प्रेमात पडलो. बाजरीची भाकरी आणि मासवडी एवढी अप्रतिम मी पहिल्यांदा मी खाल्ली होती याच्या आधी, पण या म्हणजे त्याच्या तोडीस तोड मला परत कधी खायला मिळाली नाही. सो माझ्या आठवणीची बाजरीची भाकरी, मासवडी इकडची, लाल माठाची भाजी अप्रतिम असायची आणि मला कुरडई खूप आवडते. तर मी असं एक दोनदा असं ते काय पापड वगैरे होतं तर मी एक दोनदा असं म्हणालो कुरडई नाही का, कुरडई नाही, कुरडई. तर तेव्हा नव्हती, पण मग मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं पुण्याहून येताना कुरडई घेऊन ये. त्यांनी आणली, पण ह्यांचा जो केटरर होता त्यांनी ऐकलं होतं मला म्हणताना कुरडई नाही आहे का असं म्हणून त्यांनी काही 100 किलो कुरडई आणली होती माझ्यासाठी खास. आणि मग माझ्यामुळे सगळ्यांना, मग मी फरमाईश केल्यामुळे सगळ्यांना कुरडई खायला मिळाली रोज. नाही, खाण्यापिण्याची मजा म्हणजे मी तुला सांगू, या बाजूला राहिलोय ना आपण कलाकार म्हणून, इतर प्रोडक्शन हाऊसेस बरोबर कामं केली आहेत पूर्वी. माझं म्हणणं आहे सगळं काही चालू आहे पोटासाठी. सो त्याच्यामुळे खाणं पिणं तुमचं व्यवस्थित असेल ना, परत तेच पोटातनंच जातो रस्ता. सो हे असे टॅलेंटेड कलाकार जर जिंकायचे असतील तर यांचं पोट खुश ठेवलं पाहिजे. म्हणजे अगदी सिद्धार्थ जिम्माटूला आम्ही इतक्या विचित्र ठिकाणी शूट करत होतो जिथे काही इंडियन गोष्टी मिळणं अशक्य होतं, पण आम्ही इथनं 4 शेफ नेले होते भारतातनं आणि सिद्धार्थला तिथे ही भाकरी आणि पालेभाजी वगैरे मिळत असे. रिंकू राजगुरू तिथे पिठलं भाकरी खात असे, लसणाचा ठेचा वगैरे हा बेत असायचा तिथे. त्यामुळे काय आहे, खाण्यासाठी चाललंय तर खाणं नीट झालं पाहिजे. आमचं प्रचंड, माझं आणि क्षितीचं जेवणावर प्रचंड प्रेम आहे, दिसतच असेल तुम्हाला. हे सांग ना, तुला सलग 3 दिवस कधी नॉनव्हेज खायला नाही मिळालं तर तू रडतोस ते नाही, बेसिकली काय आहे, ती जी पालेभाजी दुपारी येते प्रोडक्शनकडनं ती त्याचसाठी आहे. मला स्वतःला प्रचंड नॉनव्हेजची आवड आहे, म्हणजे मला दिवसातून एकदा नॉनव्हेज लागतं. सॉरी माफ करा, ही चर्चा आपल्याला आत्ता थांबवावी लागेल कारण या देशाने जे आलेलं आहे ना, गुळपोळी आहे ही. धन्यवाद लोकमत फिल्मीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना. खूप छान आज गप्पा झाल्या आणि खूप छान वाटतंय. आणि आत्ता गुळपोळी ही समोर आलेली आहे. मला सांगा, गुळपोळी समोर आल्यावर तुम्ही तरी लक्ष द्याल का माझ्याकडे? काय करायचंय? आपण काय सिनेमाचं प्रमोशनला, मला माहिती नाही, मला माहितीच नाही, मी खातोय. तू बोलत होतास ना काहीतरी छान. बरं, नाही मला त्याला विचारायचंय की मितालीच्या हातची कोणती डिश तुला आवडते? मिताली एकतर माझ्या आयुष्यात एक काय तडका बनवूनच आली आहे ती, त्यामुळे ती झणझणीतच पदार्थ भरपूर करते. ती मालवणी आहे ती स्वतः, त्यामुळे तिच्या हातचे मालवणी जेवणात खोबरं जास्त असतं. हां, पण ती मालवणी आहे, पण ती प्युअर व्हेजिटेरियन आहे. त्यामुळे मालवणी प्युअर व्हेज डिशेस या घरी फार अप्रतिम बनतात. म्हणजे आता ही डाळिंबीची उसळ आहे, माझ्या घरी वालाचं बिरडं बनतं आणि ते असं छान घट्ट, आणखी घट्ट असतं. ते म्हणजे हे मला एक प्रकार आवडतोच. याला जरा पातळ रस्सा असतो, ते म्हणजे प्रॉपर घट्ट असतं. त्याच्यानंतर मग ती एक छोले फार अप्रतिम बनवते. ते अस्सल अमृतसरी छोले वगैरे बनवते. भाताचे सगळे प्रकार हे ती बनवते. कारण मला कधी कधी वाटतं तिच्या अंगातच 70% भात आहे, एवढा भात ती खात असते. तिच्याकडे बघून वाटत नाहीये, पण नाही, मी तेच म्हणतोय, ते काहीतरी दैवी आहे. पण ती
अशक्य भात खाते आणि बनवतेही तितकाच सुंदर. सो कुठल्याही प्रकारची डिश असेल ती व्यवस्थितच म्हणजे अप्रतिमच बनवते. बेस्ट तिच्या हातचं मी खाल्लंय इज वालाचं बिरड, कडक. आम्ही बायकोच्या हातचं कोणती डिश आवडते आता ते? बायकोच्या हातचं ॲक्च्युली मी रोज स्वयंपाक करतो. आमचं असं म्हणजे मी जेव्हा वेळ असतो तुझ्याकडे? फ्री आहे सध्या, काय काम नाही मला. एवढा बिझी असतोस तू, फोनही उचलत नाहीस कधी कधी. नाही एवढा तू बिझी असतो? नाही मी जेव्हा कारण मी फोन उचलत नाही, कारण मी घरची कामं करत असतो. मी जेव्हा मुंबईत असतो, ज्या दिवशी काम नसतं किंवा आपण असं म्हणूया की जरा दुपारनंतर काम असेल, मीटिंग्स असतील, शूटिंगच्या दिवशी जमत नाही कारण सकाळपासून आपण बाहेर असतो, म्हणून आम्ही दोघे मिळून स्वयंपाक करतो. आमच्या मावशी येऊन सगळं चॉपिंग वगैरे करून जातात आणि शक्यतो मी भाजी करतो आणि ती कोशिंबीर आमटी वगैरे असं काहीतरी करते आणि मावशी भाकरी किंवा पोळ्या करून जातात, असं ठरलेलं आहे. पण मला माझ्या बायकोच्या हातची साबुदाण्याची खिचडी प्रचंड आवडते. ती एक्सपर्ट आहे आणि तिच्यासारखी साबुदाण्याची खिचडी कोणीच बनवत नाही असं मला वाटतं. क्या बात आहे. चला साजिरीच्या हातची साबुदाण्याची खिचडी खायला लवकरच. पुढचा एपिसोड सिनेमा हिट झाल्यानंतर लोकमत फिल्मी बरोबर साजिरी साजिरीच्या हातची खिचडी. डन. निश्चित. आणि आज आपण खूप बऱ्याच ठिकाणी फिरलो. एक आपण दिवस घालवला एकत्र तरी असं म्हणायला हरकत नाही, कारण खूप ठिकाणी प्रमोशनच्या निमित्त. तुला सांगू आधीचा आठवतही नाहीये. एक सुरुवातीची शीतला देवी आठवतीये फक्त, कारण तिच्यामुळेच हे मिळतंय. आणि आता हेच लक्षात राहील. तृप्त होऊया आणि मला वाटतं असंच एक पंचपक्वानाचं ताट तुमच्या सिनेमाच्या निमित्तानं लोकांना मिळणार आहे. सो आम्ही एक्सायटेड आहोत आता त्यासाठी. आम्ही पण खूप जास्त काय तुझ्या सिनेमामध्ये बरेच फ्लेवर आहेत. आता ट्रेलर समोर आल्यानंतर आम्हाला ते कळले, पण मला एखादं ह्याच्याशी कनेक्ट करून सांग ना छानपैकी. तू स्वतः लेखकही आहेस. मला असं वाटतं खीर जी आहे ना, खीर ती सिद्धार्थ चांदेकर आहे. ओके. मसाले भात जो आहे ना, मसाले भात तो अमेय वाघ आहे. मसाले भात रे, त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही लग्न किंवा ताट. व्यवस्थित तोडलं असतं. मला वाटतं साधं वरण भात म्हणजे निवेदिता सराफ. त्याच्यानंतर इकडे जे आळूचं फदफद दिसतंय ते राजन भिसे. मोदक मात्र क्षिती आहे, कारण तो माझ्या आवडीचा पदार्थ आहे. त्याच्यानंतर कोशिंबीर जी आहे ती तृप्ती शेडगे आहे. आणि या संपूर्ण जेवणातला सरप्राईज करणारा जो प्रकार आहे दॅट इज गुळपोळी, ती आहे या सिनेमातली राजसी भावे, जी सगळ्यांना सरप्राईज करणार आहे. आणि हे जे माझं फेवरेट श्रीखंड आहे ती आहे आमची मिताली मयेकर. असं सगळं आहे बघ. श्रीखंड इकडे ते तुझंच आहे रे, तुझंच आहे. थोडं खातो. बरं, आजचा डे विथ हा फर्स्ट क्लास दाभाडे टीम सोबत आपण केला आणि खूप धमाल आली असेल तुम्हालाही. आणि अर्थात आपले सेलिब्रिटी जी धमाल करतात ते तुम्ही पाहता. हो हो. तर खरं तर तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. थँक्यू. लोकमत फिल्मीला. लोकमत फिल्मीचे खूप आभार. म्हणजे असं नॉर्मली मुंबईत असं सगळीकडे फिरायला किंवा फिरायची संधी नाही मिळत, पण आज ज्या ज्या ठिकाणी गेलो हे कायम लक्षात राहणारे. चौरंग लक्षात राहणारे, शीतळा देवी लक्षात राहणारे, आपण ज्या स्टोअरमध्ये गेलो होतो ते लक्षात राहणारे, हे सगळंच अप्रतिम होता आजचा दिवस. आणि थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू सो मच. तुझंही आभार, कारण तू आम्हाला मध्ये मध्ये रिमाइंड केलं सिनेमा प्रमोशन करायला. कारण आम्ही